यामिनी खरं पाहिलं तर पालकांनी असंही वक्तव्य केलेलं आहे की येणाऱ्या दहीहंडीमध्ये तुम्ही सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणामध्ये बोलवणार आहात, मात्र या ठिकाणी जी धक्कादायक घटना घडलेली आहे या ठिकाणी राजकीय मंडळी कोणीही आलेले नाहीयेत, त्यामुळे संतप्त झालेले पालक आहेत. आपण पुन्हा पालकांकडे जाणार आहोत. ताई, काय काय सांगाल तुम्ही? तुम्ही आता वक्तव्य केलेलं आहे की दहीहंडी होणार आहे, सेलिब्रिटी येणार आहेत, मात्र इथे राजकीय मंडळी आलेली नाही. आम्हाला दहीहंडी नकोय, आम्हाला सेलिब्रिटी नकोय, पण आम्हाला न्याय द्या, न्याय द्या. तुम्ही या वेळेला जर तुम्ही राजकारणी लोक इथे येऊ शकत नाही तर तुमचा काय फायदा? तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणता, मग लाडक्या बहिणीच्या मुलीला न्याय द्यायला कुठे तुम्ही? लाडक्या बहिणीच्या मुलीला आधी न्याय द्या. आम्हाला पैसा नकोय तुमचा. तुमच्या 1,500 काय होणार नाही. आमच्या लेकरांना तुम्ही न्याय द्या. आम्ही या प्रशासनाच्या भरोशावर आमचे लेकरं सोडतो आणि काम करतो बाहेर जाऊन, आणि जर आमचे लेकरं सुरक्षित नसेल तर आम्ही काम तरी कशासाठी करू? आम्हाला नकोय तुमची लाडकी बहीण योजना, नकोय. आम्हाला न्याय द्या. आमच्या मुलांना सुरक्षित ठेवा, आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा. नाहीतर आम्हाला आमच्या मुलींना घराच्या बाहेर काढताना एक क्षण विचार करावा लागेल की बाबा माझी मुलगी सुरक्षित आहे का, तिला बाहेर पाठवू का? रोज आम्ही मुलांना शिकवतो गुड टच, बॅड टच, गुड टच, बॅड टच, पण आमच्या मुलांना शिकून उपयोग काय? समोरच्या नराधमाला कळत नाही गुड टच बॅड टच काय असतो, लहान लेकर काय असतात त्या नराधमाला कळत नाहीये. मग आम्ही आमच्या मुलांना शिकून उपयोग काय? तुम्ही आज मी सर्व जगातल्या सर्व स्त्रियांना सांगेल, तुम्ही मुलींना शिकू नका गुड टच बॅड टच. आधी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. मुलांना कळलं पाहिजे की समोरच्या लेडीची इज्जत करावी, मुलींची इज्जत करावी, तेव्हा या समाजात सुधरेल. मुलींना शिकवायची गरज नाही. आज मी एक शिक्षिका शाळेत मुलींना शिकवते, पण नाही, मुलींना शिकवायची गरज नाही. आज मुलांना शिकायची गरज आहे की समोरच्या मुलीची इज्जत कशी करायची आणि तिची संरक्षण करणं पण शिकवायचंय. प्रत्येक आईला आज मी सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, मुलीची इज्जत करा, मुलीचं संरक्षण करा. समोरची मुलगी, प्रत्येक मुलगी आपली बहीण आहे, आपली आई आहे. तिचं संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी उभे राहा. मला एवढंच सांगायचंय. ह्या प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया आहेत. अगदी. लाडकी बहीण योजना सुरू आहे, मात्र लाडक्या बहिणींच्या मुलींना सुरक्षित ठेवा अशी मागणी आता पालक वर्गाकडून होताना आपल्याला दिसत आहे. यामिनी, अगदी सुरेश, खऱ्या अर्थाने या महिला वर्गाची प्रतिक्रिया, एकूणच पालक वर्गाची